नमस्कार. सोलापूर जिल्ह्यामध्ये 21 तारीख पासून मोठा पूर आलेला आहे. 21, 22, 23 ला पूरची तीव्रता प्रचंड होती. धाराशिव आणि अहिल्यानगर मध्ये 20, 21, 19, 20, 21, 22 ला खूप मोठा पाऊस झालेला होता. सोलापूर मध्ये पण पाऊस झालेला होता. म्हणून सीना, कोडेगाव, बंधारा जे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये आहेत, तसेच चांदणी आणि खासापुरी बंधारे, हे तिघं बंधारेमधून सीना नदीमध्ये मोठ्या प्रमाणात विसर्ग सोडण्यात आला. विसर्गचा जो पीक होता तो 2,12,000 क्युसेक्स होता. आता तो कमी होऊन 60-70,000 क्युसेक्स पर्यंत आलेला आहे. 6 तालुके अफेक्टेड होते, बाधित होते. त्यामध्ये करमाळा, माढा, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट तालुके होते. हे तालुक्यांपैकी सर्वात जास्त जे नुकसान झाला, सर्वात जास्त जे बाधित होते ते करमाळा, मोहोळ आणि माढा होते. आणि त्यापैकी सुद्धा माढामध्ये सर्वात जास्त पूरची तीव्रता होती. एकूण 88 गावे बाधित झालेले होते. तालुकानिहाय माढामध्ये 21 गावे बाधित झालेले होते. करमाळामध्ये 11 गावे बाधित झालेले होते. मोहोळमध्ये 18 गावे अंशतः बाधित झालेले होते आणि 3 गावे पूर्णतः बाधित झालेले होते. अक्कलकोटमध्ये 6, अप्पर मंद्रुपमध्ये 21 आणि उत्तर सोलापूरमध्ये 8 गावे बाधित झालेले होते. गेल्या 5-6 दिवसात मोठ्या प्रमाणात बचाव कार्य करण्यात आले. सोलापूरमध्ये आमच्याकडे 9 बोटी आणि त्यांच्यासोबत जे बोटीच्या सोबत इक्विपमेंट आणि मॅन पॉवर वारीमध्ये आम्ही घेतल्यामुळे ते ऑलरेडी आमच्याकडे उपलब्ध होते. त्याशिवाय 21 तारीखला कोल्हापूरतील 3 बोट्स आणि टीम, सांगलीतून 2, लातूरतून 1, पुणेतून 2 एवढे बोट्स आणि त्यांच्यासोबत बोट्सच्या सोबत जे मॅन पॉवर अटॅच असते तो आम्ही घेऊन घेतला होता. एनडीआरएफ ची 2 तुकडी आम्ही बोलवली. प्रत्येक एनडीआरएफ टीम मध्ये 4 बोट्स असतात. तर हे सगळे मिळून पूर्ण जिल्ह्यामध्ये 25 बोट आणि त्यांच्यासोबत 180 मॅन पॉवर आमच्या सोबत होता. माढामध्ये जे सर्वात जास्त जे गाव प्रभावित होते ते कव्हे बंधाऱ्याचे खालच्या भागाचे गावे होते. त्यामध्ये तांदूळवाडी, महेशगाव, केवळ, मुंगशी, सुलतानपूर, दारफर, राहुलनगर, सुलतानपूर आणि राहुलनगर एकच आहे, निमगाव असे सारखे सगळे गावे होते. त्यामध्ये दारफर आणि सुलतानपूर मध्ये सिच्युएशन थोडी क्रिटिकल झाली होती. दारफर मध्ये 22 तारीखला आम्ही एनडीआरएफ ला पाठवला होता. पण नदीचा प्रवाह, पूरचा प्रवाह एवढा जास्त होता की त्यांनी वारंवार प्रयत्न केला पण ते यशस्वी होऊ शकले नाही. आणि पूरचा प्रवाह जास्त असल्यामुळे मला पण वाटलं की खूप जास्त धोका आहे. म्हणून ते रेस्क्यू ऑपरेशन आम्ही थांबवला. आणि 23 तारीखला सकाळी 7 वाजता आर्मीला मी पत्र लिहिलं. त्यांचे जे मेजर जनरल साहेब आहेत, कर्नल आहेत, त्यांच्याशी माझं बोलणं झाला आणि आम्ही एअरलिफ्ट साठी विनंती केली. आर्मीने 23 तारीखला 8 लोकांना, दारफर मधून 8 लोकांना 23 तारीखला एअरलिफ्ट केला संध्याकाळी 4-4:30च्या जवळपास. पण फ्लाइंग कंडिशन्स बरोबर नसल्यामुळे बाकी जे 20 लोक त्या ठिकाणी होते त्यांना ते लोक एअरलिफ्ट करू शकले नाही. त्याने बरेच प्रयास केले पण तो झाला नाही. फ्लाइंग कंडिशन त्याप्रमाणे नव्हते. दारफर मध्ये जे 20 लोक अडकले होते त्यांना पुढच्या दिवस 24 तारीखला एनडीआरएफनी बोटीने त्यांना पण रेस्क्यू केलं. सुलतानपूर मध्ये 23 तारीखला सकाळी एनडीआरएफनी जे लोक सुलतानपूर मध्ये, राहुलनगर मध्ये जे फसले होते, अडकलेले होते, त्यांना काढण्याचा प्रयत्न केला. पण त्यामध्ये सुद्धा पूरचा प्रवाह खूप जास्त असल्यामुळे आणि अंधार असल्यामुळे ते रेस्क्यू होऊ शकले नाही. त्यावेळी त्याच दिवशी आम्ही अजून एक विनंती केली आर्मीला. मी मेजर जनरल साहेब जे जनरल हेडक्वार्टरचे इन्चार्ज आहेत त्यांना मी पत्र लिहिलं, त्यांच्याशी बोललो आणि आर्मीचा एक कॉलम आम्ही मागून घेतला. आर्मीचा एक ऍडव्हान्स कॉलम जवळपास 40 त्यामध्ये जवान होते.
मेजर त्यांचे हेड होते आणि ते लोकांनी 23 तारीखला ते सुलतानपूर पोहोचले. 23 तारीखला त्यांनी एक मुआवना घेतला आणि 24 तारीखला सकाळी आर्मीने जाऊन सुलतानपूरतून ते सगळे लोकांना बाहेर काढलं. आमचे जे घरी आहे ते उंची भागावर आहेत, आम्हाला कुठल्या प्रकारचा धोका नाही आहे. जवळपास 250 लोकांना आर्मीने सुलतानपूरमध्ये 24 तारीखला काढला. तसेच वकाव मध्ये 23 तारीखला एनडीआरएफनी 59 लोकांना काढला. त्यानंतर पुन्हा 24 तारीखला बाकी जे 90 लोक होते त्यांना एनडीआरएफ ची तुकडीने बाहेर काढला. केवळमध्ये एनडीआरएफने बरेच लोकांना बाहेर काढला पाण्यातून. जसं मी सांगितलं, डारफर मध्ये 24 तारखेला त्यांनी बाकीचे शिल्लक 20 लोक होते त्यांना काढला. तसेच शिंगेवाड, पापनस आणि मुंशी मध्ये पण एनडीआरएफची दुर्गम तुकडीने मिळून बरेच लोकांना पाण्यातून बाहेर काढला. 2 उदाहरण मी इथे देतो. केवळमध्ये एक व्यक्ती ते वारंवार त्यांना संधी देऊन त्यांना मी सूचना देऊन की तुम्ही आता पाणी वाढत आहे, तुम्ही बाहेर या. कुठल्या कारणामुळे ते ऐकले नाही आणि त्यानंतर ते अडकलेले होते, पाण्याचा स्तर वाढत होता. एनडीआरएफने त्या ठिकाणी 12 तास प्रयत्न करून त्यांना शेवटी बाहेर काढला. तसेच सीना कोडेगाव मध्ये पण 2 व्यक्ती अडकलेले होते, तिथे 8 तास पूर्ण रात्र प्रयत्न करून 24 तारीखला सकाळी 6 वाजता त्यांना हे दोघांना सुखरूप बाहेर करण्यात आलेलं होतं. एनडीआरएफ आणि आर्मीच्या मी खरंच खूप धन्यवाद देतो, कारण त्यांच्या सहकार्यामुळेच एकही व्यक्ती पुरामुळे एकही व्यक्तीची मृत्यू झाली नाही. पुरामध्ये कोणीही एकही व्यक्ती पण वाहून गेलेले नाही. जवळपास हे 3-4 दिवसात 4002 लोकांना जे पाणीमध्ये अडकलेले होते त्यांना बाहेर काढण्यात आलेले आहे. त्यापैकी 3342 लोक फक्त माढा तालुक्यामध्ये ते लोक पाणीमध्ये अडकलेले होते आणि त्यांना मी बाहेर काढला. जे लोकांना मी बाहेर काढला किंवा जे लोक स्वतः त्यांचे घरातून बाहेर पडले होते त्यांच्यासाठी आम्ही 72 शेल्टर होम्स, तात्पुरती शेल्टर होम शाळामध्ये, मंदिरमध्ये, मंगल कार्यालयामध्ये आम्ही सुरू केलेले आहे. त्यामध्ये 22 सप्टेंबरला 3387 लोक होते. 23 सप्टेंबरला 4449 लोक होते. 24 सप्टेंबरला 5304 लोक होते आणि 25 सप्टेंबरला पूरची तीव्रता कमी झाल्यामुळे, पाणी खाली गेल्यामुळे 25 तारीखला 2534 लोक होते. आता ही जी संख्या आहे ते कमी जास्त होत राहील. शेल्टर होम मध्ये आम्ही सगळ्या प्रकारची सोयीसुविधा त्या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे. जे ग्रामस्थ आहेत, गावकरी आहेत, बरेच ठिकाणी त्यांनी स्वतः लोकांना सगळे प्रकारचे फूड, वॉटर, जेवण, पाणी, मेडिसिन किट्स त्यांनी हे केलं आहे. मेडिसिन किट्स जिल्हा परिषदच्या जे आरोग्य विभाग आहे त्यांच्या मार्फत पुरवठा करण्यात आलेला आहे. प्रत्येक शेल्टर होम साठी आम्ही एक नोडल टीम तयार केलं होतं. एक नोडल ऑफिसरच्या खाली, सर्कल ऑफिसर किंवा नायब तहसीलदारच्या खाली आम्ही एक टीम तयार केला होता. एएनएम किंवा आशा वर्कर, किमान एक एएनएम किंवा एक आशा वर्कर प्रत्येक शेल्टर होम मध्ये आम्ही नियुक्त केलेला होता. ड्रिंकिंग वॉटरच्या जार असो किंवा जेवण असो, हे सगळे कंबल, ब्लँकेट हे सगळे आम्ही त्या ठिकाणी पुरवठा केलेला होता. आता कुठल्याही आपत्तीचे 2-3 प्रकारचे स्टेजेस असतात. पहिला जे स्टेज असतो ते बचाव कार्य असतो, तो बऱ्यापैकी आता संपलेला आहे. आता जो दुसरा भाग आहे त्याला आम्ही रिलीफ म्हणतो. त्याला जेवण देणे, चारा पोहोचवणे, त्याचे गावचे साफसफाई करणे, आरोग्याची सगळी काळजी घेणे. पण यामध्ये आता आम्ही रिलीफच्या स्टेजवर जाणार होतो. पण यामध्ये असा एक अपडेट आहे की उद्या आणि परवा सोलापूर जिल्ह्यामध्ये हेवी रेनफॉलचा फोरकास्ट आहे. धाराशिव मध्ये ऑरेंज अलर्ट आहे उद्या आणि परवा, म्हणजे की व्हेरी हेवी रेनफॉलचा फोरकास्ट आहे. आणि अहिल्यानगर मध्ये पण उद्या आणि परवा हेवी रेनफॉलचा फोरकास्ट आहे. आता धाराशिवच्या ज्या पाणी आहे परंडा तालुक्यामध्ये स्पेशली, ते सीना मधून आमचे जिल्ह्यामध्ये येत असते आणि अहिल्यानगर मध्ये सीना, निमगाव, बंधारामधून ते करमाडामध्ये पाणी येते. म्हणून आता एक शक्यता आहे की पुन्हा एक पूर परिस्थिती सारखं निर्माण होण्याची शक्यता आहे. विशेषतः करमाळा, माडा आणि मोहोळ
तालुक्यामध्ये. त्यासाठी सोलापूरचे सर्व जे नागरिक आहेत, विशेषतः हे जे 6 तालुके आहेत, माढा, करमाळा, मोहोळ, उत्तर सोलापूर, दक्षिण सोलापूर आणि अक्कलकोट, त्यांना माझी विनंती आहे, जिल्हाधिकारी म्हणून माझे आव्हान आहे की जेव्हा स्थानिक प्रशासन, महसूल प्रशासन असो किंवा पोलीस प्रशासन असो, जेव्हा स्थानिक प्रशासन आपल्याला आवाहन करते की आपण आपल्या घरातून बाहेर यावे, इव्हॅक्युएशन साठी आवाहन करते, कृपया त्यांची मदत करावी. आपल्या सुरक्षिततेसाठीच आम्ही हे आवाहन करतो आणि आपल्याला बाहेर काढतो. मी अगोदर सांगितलं होता की जे 4002 लोकांना मी बाहेर काढला होता, त्यामध्ये बरेच लोकांना आम्ही जवळपास 1800-2000 लोकांना आम्ही बोटीने काढला. 2000 चे जवळपास जे लोक होते ते स्वतः त्यांनी आमची टीम गेली आणि त्यांना पायीने आम्ही पाण्यातून बाहेर काढला. मी 2 उदाहरण दिला होता, सीना कोडेगाव मध्ये, आष्टी कोडेगाव मध्ये, मोहोळ तालुक्यामध्ये, जिथे 2 लोकांना 3 वेळी तिथे बोट गेली आणि आम्ही 3 वेळी त्यांना, जी टीम होती त्यांना आम्ही विनंती केली की तुम्ही बाहेर या आणि आता पाणीचं स्तर वाढणार आहे. आमच्याकडे मेसेज इरिगेशन विभाग चाललेला आहे, पण ते गेले नाही आणि शेवटी नंतर आम्हाला 8 तास तिथे एनडीआरएफचे जे जवान होते त्यांना अंधारमध्ये सकाळी 6 वाजता त्यांना ते लोक बाहेर काढू शकले. 12 वाजता, 3 वाजता, 4 वाजता माझी आणि तहसीलदारची फोनवर बोलणं झालं होतं की आता त्यांना बाहेर काढू शकतो किंवा नाही काढू शकते किंवा नाही. शेवटची ते 6-7 वाजता मी काढू शकलो. वेळ गेला आणि त्यांचे जे जीव आहे तो पण धोक्यात होता त्यावेळी. तसेच केवळमध्ये वारंवार विनंती केल्यानंतरही जे व्यक्ती होते ते बाहेर आले नाही आणि त्यानंतर 12 तासचे ऑपरेशन रात्रभर करावे लागला. त्यानंतर जवळपास त्यामध्ये 15 लोक इन्व्हॉल्व होते त्या ऑपरेशन मध्ये आणि त्या 12 तासच्या ऑपरेशनच्या नंतर 1 व्यक्तीला आम्ही बाहेर काढू शकलो. आमचे जे सोलापूरचे जे नागरिक आहेत, जे गावकरी आहेत, त्यांना जर धोका असेल तर माझी जी टीम आहे ते तहसीलदार असो किंवा प्रांत असो किंवा एनडीआरएफची टीम असो किंवा आमचे वेगवेगळे जिल्ह्यातून जे आमचे सोलापूर जिल्ह्याचे जे बोट आणि मॅनपॉवरची जी टीम असो, आम्ही नक्कीच वारंवार प्रयत्न करणार, तुम्हाला बाहेर काढणार. माझी एवढीच विनंती आहे की वारंवार ही वेळ येऊ देऊ नका. ते इव्हॅक्युएशन साठी जेव्हा आपल्याला स्थानिक प्रशासन विनंती करेल त्यांची मदत करावी, हीच माझी आव्हान आहे. आता कोल्हापूर आणि सांगलीचे जे टीम्स होते, 3 टीम आणि 2 टीम, तसेच लातूरचे जे टीम होते, ते कोल्हापूर आणि सांगली कलेक्टरशी बोलणं माझं झालं आहे. मी त्यांना विनंती केली की उद्या आणि परवा पुन्हा तीच परिस्थिती निर्माण होऊ शकते. त्यांनी फ्रेश मॅन पॉवर आम्हाला दिलं आहे. ते फ्रेश मॅन पॉवर 20 लोकांचे मॅन पॉवर कोल्हापूरतून आणि 15 लोकांचे मॅन पॉवर सांगलीतून आमच्याकडे येत आहे. त्यानंतर आता जे आमच्याकडे मॅन पॉवर आहे कोल्हापूर आणि सांगली, ते लोकांना आम्ही रिलीव्ह करणार. आर्मीला आम्ही विनंती केली होती, आर्मी उद्या दुपारीपर्यंत आमच्याकडे आहे आणि उद्या दुपारी आम्ही एक कॉल घेऊ, एक निर्णय घेऊ की त्यांना ठेवायचे किंवा नाही ठेवायचे. आर्मी जे आहे ते फर्स्ट रिस्पॉन्डर नसते. जेव्हा अति धोकादायक काही स्थिती निर्माण झाली, परिस्थिती निर्माण झाली, तेव्हाच आम्ही आर्मीला बोलवतो आणि मेजर जनरल त्यांच्याशी बोलणं झालेलं आहे की जर आर्मीची आवश्यकता वाटली तर ते पुन्हा ते आर्मीला देणार, जर उद्या आर्मी परत पाठवण्याचा निर्णय झाला तर. आता थोडा मी रिलीफ पर्यंत येतो. आमच्या पोस्ट फ्लड पूर संपल्यानंतर, पाणी खाली गेल्यानंतर काय काय कार्य करावे लागेल आणि त्याबद्दल आम्ही काय काय करत आहोत, काय काय प्लॅनिंग आमची झालेली आहे, त्याबद्दल मी थोडक्यात सांगतो. आता तहसीलदार, गट विकास अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी, पोलीस पाटील, कोतवाल, तलाठी, वेगवेगळे जे राजकीय पक्षचे कार्यकर्ते आहेत, स्वयंसेवी संस्थाचे जे कार्यकर्ते आहेत, त्यांच्याकडून जे आम्हाला फीडबॅक मिळाला आहे त्यामध्ये जे सर्वात क्रिटिकल विषय आहे तो चाराचा आहे. आता चारासाठी जे पण नियम, शासकीय नियम आहेत, ते शासकीय नियम मध्ये कसा सगळे जे आम्ही खरेदी करणार चाराची ते कसा बसवायचे, त्याच्या आमच्या ऑलरेडी उद्या 2-3 तास बसून आम्ही प्लॅनिंग केलेलं आहे. आज सकाळी सांगोलातून 30 मेट्रिक टन चारा, आज दुपारी सांगोलातून 30 मेट्रिक टन चारा गव्हर्नमेंट डिपो मधून आम्ही आणण्यासाठी ऑलरेडी ट्रक पाठवला आहे. सांगलीच्या गव्हर्नमेंट डिपोतून चारा घेण्यासाठी आम्ही आज रात्री ट्रक पाठवणार.
तसेच जवळपास 3-4 जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या सोबत माझं बोलणं झालेलं आहे. प्रत्येक कुठे कुठे जे प्रायव्हेट लोक आहेत, हे सरकारी डेपोज बद्दल होतं सांगली आणि महूर सांगोलामध्ये, बाकी कुठले कुठले जिल्ह्यामध्ये प्रायव्हेट जे लोक आहेत ज्यांच्याकडे मूळ घासच्या साठा आहेत, त्याप्रमाणे मी मोठा ऑलरेडी प्रमाणात ते साठा लोकेट केलेला आहे. आणि आज रात्री तिथे जे पीडीएसच्या जे ट्रक असते त्या मार्फत आम्ही ते सगळे जिल्ह्यामध्ये पाठवून जवळपास उद्या माझ्याकडे 50 ते 60 मेट्रिक टन आणि त्यानंतर प्रति दिवस जवळपास 100 मेट्रिक टन चारा आम्ही आणू शकतो. प्रत्येक जे पूरग्रस्त गाव आहेत ज्या ठिकाणी चाऱ्याची आवश्यकता आहे त्या ठिकाणी मी वाटप करणार. चारा वाटप समितीचा एक शासन निर्णय आहे, त्याप्रमाणे मी वाटप करणार. सगळे जे रेकॉर्ड आहेत ते सगळे रेकॉर्ड आम्हाला ठेवावे लागेल. चाऱ्याचा जे विषय आहे तो मला वाटतं की बऱ्यापैकी संपेल. सगळ्या गोष्टी ते पुरामध्ये वाहून गेलेले आहेत. तर आता मी जस्ट एक आदेश काढला आहे, ज्या ज्या ठिकाणी पाणी शिरलं आहे, जे पूरग्रस्त भाग आहेत त्या ठिकाणी प्रति कुटुंबाला 10 किलो मोफत तांदूळ आणि 10 किलो मोफत गहूचा आदेश आम्ही दिला आहे. ते आज रात्री किंवा उद्या सकाळीपासून आम्ही कुटुंबाला वाटप करणं सुरू करू. तिसरा जो महत्वपूर्ण प्रश्न आहे तो विद्युतचा आहे. गावठाणमध्ये विद्युत नाही आहे. लाईट पोल, ट्रान्सफॉर्मर, सबस्टेशनच्या खूप मोठ्या प्रमाणात त्यांचं नुकसान झालेलं आहे. प्रत्येक दिवशी आम्ही एमएससीबीच्या सोबत आमच्या आढावा बैठक असते, ज्यांचे जे डेप्टी इंजिनियर्स आहेत त्यांच्यासोबत आढावा बैठक असते. करमाडामध्ये गावठाण एरियामध्ये सगळे ठिकाणी लाईट कनेक्शन रिस्टोर करण्यात आलेलं आहे. गावठाणमध्ये आता मुख्य गावठाणबद्दल मी सांगतो, असं असू शकते की काही जे वस्ती किंवा खेडेपाडे असतील तिथे आता शिल्लक असेल त्यासाठी पण प्रयत्न सुरू आहे. पण करमाडामध्ये जे मुख्य गावठाण आहे त्या ठिकाणी लाईट रिस्टोरेशन झालेलं आहे. आज लाईट रिस्टोरेशन आता झालेलं आहे. विद्युत पुरवठा आता जे आम्ही केलेलं आहे. आता पुन्हा जर पाऊस पडला तर पुणे कट होण्याची शक्यता नकारता येत नाही. पण आता करमाडामध्ये आम्ही रिस्टोर केलेलं आहे. तसेच माडामध्ये काही ठिकाणी रिस्टोरेशन झालेलं आहे, काही ठिकाणी आता प्रयत्न सुरू आहे. ज्या ठिकाणी खूप जास्त पाणी आहे त्या ठिकाणी विद्युत पुरवठा सुरू करायला थोडा तो धोकादायक असतो ऍक्च्युली. जसं थोडं पाणीचे स्तर कमी होईल आम्ही टीम स्टँड बायवर ठेवलं, एमएससीबीची टीम स्टँड बायवर आहे, त्या ठिकाणी आम्ही रिस्टोर करण्याचे प्रयत्न करू. तसेच दक्षिण सोलापूर, अक्कलकोट मध्ये काही भागात झालेले, काही भागात आता प्रयत्न सुरू आहे. पण आमचा प्रयत्न आहे की 1-2 दिवसात जेवढा शक्य असेल तेवढा आम्ही लाईट रिस्टोरेशनवर आम्ही भर देऊ. पिण्याच्या पाणीचा एक मोठा प्रश्न होता. उद्या संध्याकाळीपर्यंत आज सकाळीपर्यंत 35 ठिकाणी आम्ही टँकर पुरवठा केलेला आहे पिण्याच्या पाणीच्या. ज्या ठिकाणी जसं शिंदखेडमध्ये ते आता त्यांचं कनेक्शन जुळला नाही आहे तर त्या ठिकाणी मतलब रोड कनेक्शन आता सुरू नाही झालेलं आहे. त्या ठिकाणी आम्ही बोटीने वॉटर जार्स आम्ही पुरवठा करतो आणि बरेच गावामध्ये आम्ही बोटीने वॉटर जार्स पुरवठा केलेले आहे. बाकी जेवढे शेल्टर होम्स आहेत त्या ठिकाणी आज मी आदेश दिला आहे की प्रत्येक ठिकाणी किमान एक वॉटर टँकर त्या ठिकाणी उपलब्ध असला पाहिजे. आणि त्या शेल्टर होम मध्ये पटसंख्या बघून त्यामध्ये आम्ही टँकर्सची संख्यामध्ये वाढ करू. पाण्याच्या व्यवस्थाबद्दल अजून सीओ साहेब सांगतील. त्याचे शुद्धीकरण, मोठी टेस्ट सगळे करण्याचे त्यांचे एक चांगलं त्यांनी एक नियोजन तयार केलं, त्याबद्दल ते विस्तारपूर्वक सांगतील. पीडब्ल्यू आणि नॅशनल हायवेला आम्ही एक क्रिटिकल जे रस्ते आहेत ज्यामध्ये जर पुन्हा पूर आला, पाणी जर गावात शिरला, त्यामधून जर लोकांना काढण्याची वेळ आली तर तो रस्ता किमान दुरुस्त असला पाहिजे की आर्मी, एनडीआरएफ आमची जी बचाव टीम आहे त्या ठिकाणी त्यांना किमान पोहोचता आला पाहिजे. त्यासाठी क्रिटिकल रस्त्याची यादी आम्ही तयार केली आहे आणि NHPWD ला सांगितलं आहे की तुम्ही तुमची टीम स्टँडिंग मध्ये ठेवा आणि जसा तुम्हाला संधी मिळेल तिथे भूमीकरण, पॉटहोल फिलिंग सगळे करत राहा. ते मोटरेबल असला पाहिजे, वाहतुकीसाठी तो योग्य असला पाहिजे. जेडब्ल्यूडी आणि NSचे हे जे 6 तालुक्यामध्ये जेवढे मोठे कॉन्ट्रॅक्टर्स आहेत, वेंडर्स आहेत, त्यांच्यासोबत काल माझी एक VC वर बैठक झालेली आहे. त्यांनी मी सूचना दिल्या आहे की जे JCB, पोर्ट लिमिटेड जे पण लागेल ते सगळे तुम्ही उपलब्ध करून घ्या. आता करमाडामध्ये एक गावामध्ये
सांगोबा किंवा एक गावामध्ये पोर्टलेनद्वारे लोकांना आम्ही बाहेर काढू शकलो. तर पोर्टलेन मशीनची आम्ही यादी एक तयार ठेवली आहे, ते तहसीलदारला NH आणि PWD सप्लाय केलं आहे. कुठे पोर्टलेन मशीन तुम्ही विचारलं तर आम्ही सांगू शकणार की अमुक अमुक गावामध्ये विद्युत कनेक्शन नाही आहे, त्या ठिकाणी तुम्ही आटा हे करा. तसेच जे विद्युत कनेक्शन नाही आहे तर त्या ठिकाणी मोमबत्ती, जे डासच्या वरती असते, कचवा छाप असेल किंवा टॉर्च, इमर्जन्सी लाईट यांची जास्त आवश्यकता आहे. तर माझे एवढेच म्हणणं आहे की जे आपल्याला वाटप करायचे, आम्हाला कुठल्या कुठल्या वस्तूची आवश्यकता आहे ते आम्ही तुम्हाला सांगतो, आता मी सांगणार. आणि कुठल्या गावामध्ये कुठली काय वस्तूची आवश्यकता आहे तो पण आम्ही तालुकास्तरीय मदत कक्ष आणि जिल्हास्तरीय मदत कक्ष मध्ये जर तुम्ही कॉल केला तर तिथे तुम्हाला मार्गदर्शन मिळेल. असं नाही झालं पाहिजे की सगळे जे मदत आहे, सगळे जे वस्तू आहे ते एकच गावामध्ये जात आहे. जर तुम्ही कॉल केला, उदाहरणासाठी मी सांगतो, तुम्ही कॉल करून आम्हाला सांगितलं की मला दारफळमध्ये हे द्यायचे, तिथे आम्ही सांगू तुम्हाला की दारफळमध्ये बरीच मदत ऑलरेडी आलेली आहे, तुम्ही अमुक अमुक गावामध्ये नाही आले तिथे तुम्ही हे करा. तुम्हाला जिथे वाटप करायचे तुम्ही करू शकता. आमच्या मत मार्गदर्शन आणि हे असेल की सगळे गावामध्ये सामान्य प्रकारच्या मदत गेला पाहिजे. तसेच कुठल्या वस्तूची आवश्यकता आहे, सगळे लोकांनी बिस्कुट आणि चुडाचे पॅकेट दिला आणि बाकी आम्हाला वस्तू मिळाली नाही तर त्याचा फार उपयोग नाही. तर आम्ही तुम्हाला सांगणार की तुम्ही अमुक अमुक आम्हाला वस्तू द्या. शेवटी तुमच्या निर्णय आहे की तुम्हाला काय करायचे काही नाही करायचे, पण आम्ही फक्त एक मार्गदर्शनसाठी आणि ओव्हरऑल काय परिस्थिती आहे, कुठली वस्तूची आम्हाला गरज आहे आणि कुठल्या गावामध्ये गरज आहे ते आम्ही तालुकास्तरीय मदत कक्ष आणि जिल्हास्तरीय मदत कक्ष मार्फत आम्ही हे करणार. बाकी हे जे आम्ही आवाहन करतो कशासाठी करतो, निधीची कुठल्याही प्रकारची कमतरता नाही आहे. DPDC मध्ये आमच्याकडे पैसे आहे, जिल्हा नियोजन समितीमध्ये पैसे आहे, स्टेट गव्हर्नमेंटनी क्लिअर कट सांगितलं आहे की तुम्हाला जेवढे पैसे पाहिजे तेवढे तुम्ही हे करा. पण शासनमध्ये कुठल्याही वस्तू पुरवठा करण्याची एक प्रोसेस असते. आपत्ती व्यवस्थापन जे कायदा आहे त्यामध्ये तो प्रोसेस शॉर्ट आहे, पण तरी सुद्धा 3 ते 4 दिवस त्यामध्ये लागू शकतात. आपल्याकडून जे मदत येईल त्यासाठी कुठल्या प्रकारच्या प्रोसेस आम्हाला नाही फॉलोअप करायचे. तर हे जे 3, 4, 5 दिवस आहेत त्यामध्ये जर आपण मदत केलं त्यानंतर आमच्या सगळे प्रोसेस संपेल आणि आम्ही शासकीय निधीमधून मदत करू शकतो. तर मी पुन्हा एक वेळी सांगतो, तालुकास्तरीय आणि जिल्हास्तरीय मदत कशी परवानगीची आवश्यकता नाही, तुम्ही फक्त इन्फॉर्म करून टाका, आम्ही नोट करून टाकू आणि त्याप्रमाणे तुम्हाला मार्गदर्शन करू. आता मला काय काय वस्तूची आवश्यकता आहे तो मी सांगून देतो. जसं मी सांगितलं की आटा, तसेच तुमच्या कापडे, प्लास्टिक शीट जर आपल्याकडे असेल, प्लास्टिक शीट जर आपल्याकडे असेल, ताडपत्री त्याची आम्हाला आवश्यकता आहे. कचवा छाप जे डासची व्यक्ती आहे त्याची आवश्यकता आहे. मोमबत्ती, टॉर्च, इमर्जन्सी लाईट जेवढा आपण देऊ शकतो त्याची मदत होईल. वेगवेगळे प्रकारचे जे बर्तन असतात त्याची आम्हाला मदत होईल. साबण झाला, वॉशिंगच्या काही आंघोळ करण्यासाठी जे पण गोष्टी लागतात, बाल्टी ते जर आपण दिलं तर त्याची आवर्जून मदत होईल. बिस्किटच्या पॅकेट आम्हाला चालेल. जर आपल्याला फूड पॅकेट्स जर द्यायचे तर ते असे प्रकारचे फूड पॅकेट्स द्या जे 1, 2, 3 दिवस चालणार. उदाहरणासाठी जे शेल्टर होम मध्ये आज जे निवडणूक मध्ये जे आम्ही ज्याप्रमाणे आम्ही आमचे पोलिंग पार्टीला फूड पॅकेट देत होतो त्याप्रमाणे आम्ही जे शेल्टर होम मध्ये देणार आहेत तो पण एकदम त्यामध्ये मसाला भात, भाजी, पण त्यामध्ये कांदा नसला पाहिजे. हे सगळं बारीक गोष्ट आहे पण हे महत्वपूर्ण आहे. आपण जे फूड पॅकेट दिलं आणि त्यामध्ये काही अगर वो खराब हो जाता है तो वेगळा मतलब एक प्रॉब्लेम निर्माण होईल. म्हणून मी सांगतो की जेवढा सुखा आयटम आपण देऊ शकतात त्यावर आपण भर द्यावे. आणि अजून मी यादी वाचतो की काय काय आम्हाला आवश्यकता आहे, त्याप्रमाणे आपण जर आम्हाला मदत केली तर नक्की आम्हाला खूप मदत होईल. तर हे सगळी गोष्टी आहे. माझे सर्व सोलापूरच्या नागरिकांना आव्हान आहे की गेल्या 3 ते 4 दिवसात 5 दिवसात पूर्ण यंत्रणा, ते महसूल प्रशासन असो, पोलीस प्रशासन असो, जिल्हा प्रशासन असो, PWD, NH, MSCB सगळे लोक फील्डवर आहेत. विशेषतः माडाचे जे तहसीलदार आहेत, प्रांत आहेत, गट विकास अधिकारी आहेत, त्यांनी रात्र दिवस मेहनत केली आहे. त्याचे एक चांगला जे फळ झालेला आहे की एकही माणूस पुरामध्ये वाहून घेऊन त्यांची मृत्यू नाही झाली. आता पुन्हा आमच्याकडे पूर येण्याची शक्यता आहे उद्या आणि परवाच्या फोरकास्ट बघून. जेव्हा आपल्याला स्थानिक प्रशासन इव्हॅक्युएशन साठी विनंती करतो आपण कृपया त्यांची मदत करावी.
आणि जे मदत कक्ष आम्ही स्थापित केलेले आहे त्याची नंबर आम्ही शेअर करतो. जे वस्तू आम्हाला पाहिजे ते इकडून मी वाचून देतो. ज्वारीचे पीठ, आटा, हरभरा डाळ हे पण मी उद्या देणार आणि माझी विनंती असेल सर्वांना की आपण प्रकाशित करावी. हरभरा डाळ, स्वयंपाकच्या तेल, मीठ, मसाला, हळद, मेणबत्ती, मच्छर अगरबत्ती, काळी पेटी, टॉर्च विथ बॅटरी, इमर्जन्सी लाईट, साबण, प्लास्टिक ताडपत्री, चादर, सरपंजी आणि जीवनाशोक भांडी आणि मिल्क पावडर. मी इकडे पुन्हा रिपीट करतो. ज्वारीचे पीठची टीम आहे आमच्याकडे. बाकी सगळी टीम आहे बचाव कार्यासाठी. पूर्ण यंत्रणा सचेत आहे, सजग आहे आणि नक्की ही जी आमच्याकडे समस्या आणि परेशानी आलेली आहे त्यावर नक्की त्याच्याशी आम्ही लढूया आणि जिंकूया. खूप खूप धन्यवाद. समितीच्या एक नियोजन विभागाचा एक GR आहे शासन निर्णय 2014च्या. त्यामध्ये जिल्हा नियोजन समितीच्या निधीमधून जे लोक पूरग्रस्त आहेत त्यांचे कापडे देणे, त्यांना अन्नधान देणे आणि वेगवेगळ्या प्रकारच्या मदत करण्याच्या तरतूद आहे. तर त्याप्रमाणे हे होईल. आता काय काय वस्तू त्यामध्ये द्यायचे ते ऑलमोस्ट तो लिस्ट फायनल झालेला आहे. त्याची एक प्रोसेस आहे, ते प्रोसेस आम्ही करू आणि तो पण नक्की वाटप होईल. ते आता जे जास्त आवश्यक आहे कारण ही जी प्रोसेस आहे ते करायला 3-4 दिवस आम्हाला जाईल. कारण त्यामध्ये खरेदी आणि सगळी गोष्ट आहे. डिझास्टर मॅनेजमेंटच्या जे तरतूद आहे ते सगळे तरतूद स्थिर करण्यात आलेले आहे डिझास्टर मॅनेजमेंट कायद्यामध्ये. तरी सुद्धा एक थोडा वेळ लागते त्यामध्ये. हा जो मी आदेश काढला आहे ते आज काढला आहे आणि ते आज ते 10 किलो तांदूळ आणि जे गहू आहे ते वाटप सुरू झालेलं आहे. आज जवळपास 150-200 घराला ऑलरेडी आम्ही सुरू केलेला आहे. बाकी उद्या पासून तो अजून त्यामध्ये स्पीड येईल. जिल्हा नियोजन समितीचे जे GR आहे नियोजन विभाग त्यामध्ये कॅशचा नमूद नाही आहे आणि मोस्टली काय आहे की जर तुम्ही कॅश कोणाला दिला, नंबर 1 तरतूद नाही आहे. दुसरं जर तुम्ही कॅश कोणाला दिला तर त्या गावामध्ये खरेदी करण्यासाठी तो वस्तू उपलब्ध आहे काय. तुम्ही कॅश दिला की तुम्ही मोमबत्ती घ्या, पण मोमबत्तीच्या दुकान आहे काय. ज्या म्हणून हा जे आम्ही हे एक तयार केलं ना त्यासाठी मी सर्वांना आवाहन केलं की यावर जे तुम्ही स्टेकअप राहिला तर जास्त मदत होईल. बाकी जे किट आहे जे माननीय पालकमंत्री साहेबांची संकल्पनेतून जे किट तयार होत आहे ते किटच्या ऑलमोस्ट वस्तू यादी फायनल झालेले आहे. ते लवकरच आम्ही त्याचे पण पुरवठा सुरू करू. 10 किलो तांदूळ आणि 10 किलो गहू ते आम्ही PDS मधून जे आमच्याकडे राशनच्या साठा आहे बफर स्टॉक आहे त्यामधून आम्ही आता वाटप करणार. त्याच्या आदेश मी आज करणार. किती लोकांना वाटप ह्या मार्गावरचं पाणी जे आहे हातून मोठ्या रांगा त्या ट्रकाच्या लागलेत आणि त्या ट्रकवाल्यांना 4-4 दिवस थांबले. त्यांना काय खायला प्यायला सुद्धा मिळते एवढे हाल सुरू आहे. बरं असं आता कसं आहे की तुमच्या जे नियमप्रमाणे तुम्ही पाहिला तर जे लांबोटी, तिरहे आणि वकडबारू जे तुम्ही हत्तूर म्हणता त्या ठिकाणी त्या ठिकाणी जर तुम्हाला वाहतूक सुरू करायची ना त्याचे काही निकष असे की ब्रिजच्या एवढा खाली पाणी गेला पाहिजे. त्यामध्ये एकतर ते नियम आम्हाला फॉलो करावे लागेल. जर तुम्ही त्या पूर्वीच तुम्ही सुरू केला आणि काही अपघात घडला तर त्याचे जिम्मेदार कोण राहणार. नंबर 1. नंबर 2 अजून एक काय धोका आहे की जे आम्ही व्हिडिओ फोटोज मध्ये पाठवला की जेव्हा तो आदेश निघाला नव्हता तेव्हा लोक काय करत होते की रस्त्यावर, ब्रिजवर, पूलवर गाड्यातून उतरून ते पाणीला पाहायला जात होते. हा ना. त्यामध्ये जर 1-2 माणूस त्या ठिकाणी गेले, वेळ खूप जास्त आहे, प्रवास जास्त आहे, तो पाहायला जर गेले आणि त्यामध्ये आतमध्ये पडले तर आता या बाबीमध्ये कुठल्याही प्रकारचा दुमत नाही आहे की जे लोक तिथे अडकलेले आहेत त्यांना खूप प्रचंड त्रास होत आहे. पण कुठल्याही आपत्तीमध्ये, कुठल्याही डिझास्टरमध्ये जे पहिला प्राधान्य असतो तो ऑलवेज अँड ऑलवेज सुरक्षता आणि सेफ्टी असतो. जसा तो पाणी एक स्तराच्या खाली जाईल आम्ही सुरू करू. जो आपण इथं खाली सोलापूर सांगलीला मॅच करतो सर्व्हिस रोडली कामतीला सोडतो वाहतूक तिथं पोलीस नाहीये किंवा इतकं विचित्र प्रकारचं वाहतूक सुरू आहे आणि ते कामती मंजूर मार्गे पाठवत आहे. सगळं ट्रॅफिक एकमेकाला क्रॉसिंग करायला आणि सगळं ठप्प होऊन चाललंय. ठीक आहे, पोलीस बोलतो. कुटुंब संख्या किती आहे आपण जी मदत करणार आहे. हा साहेब, कुटुंब संख्या काय आहे की आता तहसीलदार आणि जे प्रांत आहे त्यांच्याकडून आम्ही यादी घेत आहोत की कुठल्या खेडेपाडी वस्तीमध्ये पाणी गेलेलं आहे. आता कुटुंबची संख्या जर आम्ही करायला गेलो तर त्यामध्ये पंचनाम्याची आवश्यकता पडणार आणि तो खूप मोठा प्रोसेस आहे. प्रत्येक ठिकाणी जाऊन अंदाजित आता आम्ही नाही सांगू शकतो कारण आता जे आमच्या भर आहे ना तो डेटा कंपायलेशन वर नाही आहे. मदत
देण्यावर आहे आणि जे पुढच्या 1-2 दिवसात पुन्हा पूर परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यावर काय ते शेल्टर होम तयार करा, हे सगळे करा. कुटुंबची संख्याच्या तो आकडा याला उद्यापर्यंत आम्ही देऊ शकणार, पण आता तो नाही आहे. जनावरांची संख्या ज्या भागात पूर परिस्थिती आहे तिथे नेमकी किती जनावर आहेत, त्यांना चारा कसा उपलब्ध? बघा, आता पशुधनचं जे नुकसान झालेलं आहे तो जवळपास मोठे पशुधन 103, लहान पशुधन 53 आणि मयत कुक्कुटपालन 18,041. हा संख्या ऑफकोर्स अंदाजित संख्या आहे आता, हा ना. दुसरा एक यामध्ये हे आहे की हा जो पूर आला होता सीना नदीमध्ये, त्यामध्ये पूर आला आणि कोण वाहून गेला असा एकही प्रकार झालेला नव्हता. पण 1 सप्टेंबर मध्ये जवळपास 8 लोकांची मृत्यू झालेली आहे. सांगोलामध्ये 4, सांगोलामध्ये पूर नाही आलेला होता, पण त्या ठिकाणी 4 लोक, त्यापैकी 2 लोक कपडे धुण्यासाठी पाणीमध्ये मतलब ते उन्हामध्ये गेल्याने तिथे ते बोलले. तसेच एक भिंत पडून एक व्यक्तीची मृत्यू झाली, वीज पडून एक व्यक्तीची मृत्यू झाली. एक माढामध्ये घाटणे बॅरेज मोहोळच्या जवळ एक माणूस ओढामध्ये गेला आणि ते वाहून गेला. तर 8 लोकांची एकूण मृत्यू झालेली आहे आणि त्यामध्ये 3 लोकांचे अकाउंट मध्ये 4 लाख रुपयाचे अनुदान आहे, ते गेले पण आहेत. बाकी लोकांचे 1-2 मध्ये जेल. आता किती जनावरची जी संख्या तुम्ही विचारता, तो कॅल्क्युलेशन आता सुरू आहे आणि जवळपास आम्ही एक अंदाजे ते हे केलं आहे की 100 मेट्रिक टन जर आम्ही पुरवठा करू शकलो प्रति दिवस, तर हे जर मतलब एक समस्या आलेला आहे की चारा नाहीये, किमान त्यावर कुठल्या मतलब थोडक्यात हे होईल, नियंत्रण आणता येईल. पण जी एक्झॅक्ट संख्या आहे त्यामध्ये कसं आहे की त्या वस्तीमध्ये जे लोक राहत होते तिथे आलं किंवा नाही पाणी, वस्तीमध्ये पण त्यांच्या घरमध्ये आला किंवा नाही पाणी, हा एक खूप मोठा एक्सरसाइज, डिटेल एक्सरसाइज आहे. आता तो वेळ नाहीये. आता की सगळे प्रकारचे चारा असो, तुमच्या अन्नधान असो, जे पण असो, ते तातडीने तुम्ही पोहोचवा, इव्हॅक्युएशन वर भर द्या, तो वेळ आहे. बाकी हे सगळे एक्झॅक्ट कॅल्क्युलेशन करण्याच्या वेळ नंतर आहे. अंगणवाडीची नुकसान झालेली आहे, त्याचं पण जेव्हा आम्ही पंचनामा करू, आम्ही शासनाला पाठवू की यांच्या दुरुस्तीसाठी आपण हे करावे. पण मी पुन्हा सांगतो, आता तो नंतरचा भाग आहे. शेतीमध्ये जे नुकसान झाले, प्रचंड नुकसान झालेलं आहे, त्याचे पंचनामा करणे, घरात जे पाणी गेलं आहे त्याचे 5,000 रुपये जे मिळते त्याचे पंचनामा करणे, तो नंतरचा भाग आहे. पहिले तुमचे बचाव कार्य, त्यानंतर हे सगळे रिलीफ, चारा देणे, जेवण, पाणी, साफसफाई करणे, आरोग्याचा प्रश्न, त्यानंतर तुमच्या नुकसान भरपाईचा प्रश्न येते. आता जर मी माझ्या टीमला पाठवलं की तुम्ही पंचनामा करून घ्या आणि उद्या पूर आला, तो होणार नाही. एक स्टेज असते, वेळ आल्यावर तो पण आम्ही करू. शाळा चालू राहणार आहे का सर? दिवस भारी प्रश्नावर अंदाजे जे बाधित शेतकरी आहेत आणि एकदम अंदाजित आहे, कारण ते आम्हाला पंचनामे नंतर करावे लागेल. जवळपास 3,60,000 बाधित शेतकरी आहेत, पण एकदम अंदाजित आहे, यामध्ये वाढ होण्याची पूर्ण शक्यता आहे. आणि जवळपास 3.5 लाख तेवढेच हेक्टर क्षेत्राचं नुकसान असं वाटते की झालं असेल, पण यामध्ये बहुतेक वाढ होईल. 3.5 लाख हेक्टर, पण यामध्ये बहुतेक वाढ होईल. सर, ते शाळेचं विचारलंय, 2 दिवस शाळा बंद ठेवली होती, आता पुढे चालू करणार का? आता जो रेड आला आता रेड अलर्ट जे आला, हा जर तुमचा फोरकास्ट असतो ना, तो पण मतलब 2 प्रकारचे फोरकास्ट असते, एक 3 ताससाठी, एक 24 ताससाठी, त्यानंतर 5-6 दिवससाठी. त्याचे 3 कास्टचे फोरकास्ट असते, सर्वात ऍक्युरेट असते, त्यानंतर 1 दिवस आणि त्या प्रकारे. हा 1 दिवसचा फोरकास्ट आहे. उद्या पुन्हा एक वेळी फोरकास्ट आम्हाला पाहावे लागेल, त्यामध्ये काही बदल नाही झाला तर पुन्हा शाळा बंदीचा आम्ही आदेश काढणार. आणि या ठिकाणी जेवढे शाळे आहेत त्याच्यामध्ये स्पेशली जे प्रायव्हेट शाळे आहेत, खाजगी शाळे आहेत, अनुदानित शाळे आहेत, त्यांचे जे संस्था चालक आहेत, मुख्याध्यापक आहेत, त्यांना माझी विनंती आहे की जेव्हा आम्ही आदेश काढतो तुम्ही त्याचे पालन करा. बार्शीमध्ये एक शाळेने पालन केलं नाही, त्याचे प्रिन्सिपलवर आम्ही FIR केलेलं आहे. तर जर आम्ही आदेश दिला की शाळा बंद करायचे, त्यावेळी तुम्ही अशा मतलब स्वतः विचार करू नका की माझे शाळाच्या एरियामध्ये पाऊस पडत आहे किंवा नाही पडत आहे. तर शाळा आदेश बंदी दिले तर बंद ठेवा. शेवटी जे विद्यार्थी आहे, जे लहान मुले मुली आहेत, त्यांची सुरक्षताचा प्रश्न आहे. जे 1 दिवस 2 दिवस आजचे जे नुकसान होत आहे
त्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे ते तुम्ही नंतर सॅटर्डे संडेला क्लास लावून माहीत नव्हती मानून आम्ही शोधला. पुढच्या वेळी संस्था चालक आणि मुख्याध्यापक दोघांवर आम्ही FIR करणार. सकाळीच विद्यालय होता सुयश इंग्लिश शाळा बार्शीच आहे का? हा. नंतर आपल्याला सर्वात मोठा 2 आव्हान आहे. एक लोकांच्या आरोग्याबद्दल आणि गावात जे स्वच्छताबद्दल. आरोग्यासाठी आपण मागच्या 3-4 दिवसापासून आपले सर्वच शेल्टर होम मध्ये 72 शेल्टर निवारा शेड जिथे जिथे आपण स्थापन केले तिथे आपली आरोग्य यंत्रणा आहे. तिथे एक CHO, आशा, ANM तसं 5 लोकांची एक टीम, तसं 12-12 तासाचे 2 शिफ्ट प्रत्येक ठिकाणी आपण तैनात केलेले आहे. त्यांना जे काही औषध वगैरे पाहिजे, एस्पेशली जे फर्स्ट एड साठी जे लागणारे आपल्याला औषध आहे, म्हणजे उदाहरण फीवर साठी असतात, कॉफ कोल्ड साठी असतात, ORS डिहायड्रेशन साठी जे लागतात, आणखी अँटी स्नेक विनम वगैरे आहेत, ते सगळे औषध आपण उपलब्ध करून दिलेले आहे. आज ह्याच्यासोबत आज परत आपल्या महिला बाल विकास विभागामार्फत सर्वच शेल्टर होम मध्ये जे सॅनिटरी पॅड्स उपलब्ध करून द्यायचे ते पण आपण उपलब्ध करून दिलेली आहे. आणि शक्यतो ज्या गावात किंवा जिथे शेल्टर होम आहे त्याच ठिकाणी आपण एक ॲम्ब्युलन्स पण तैनात करून ठेवलेले आहे. तसेच जे गरोदर महिला आहे, एस्पेशली हाय रिस्क प्रेग्नन्सी वगैरे जे महिला असतात, जे ड्यू फॉर डिलिव्हरी असतात पुढच्या 15 दिवसात किंवा 10 दिवसामध्ये जे डिलिव्हरीसाठी असतात, जर ते लोक कनेक्टिव्हिटी नसला मग ते आपण ऐनवेळी त्यांना बाहेर काढू शकत नाही किंवा प्रत्येक 10 मिनिट पण त्याच्यासाठी खूप